चक्रधर स्वामी की जय। ज्ञान आणि ध्यान या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। ज्ञानामुळे मनुष्याचा विस्तार होतो, अनुभव विश्व व्यापक होतं आणि ध्यानामुळे मनुष्याचं मन एखाद्या विशिष्ट अशा बिंदूवरती केंद्रित होतं। ज्ञान आणि ध्यान या दोन्हीमध्ये ध्यान श्रेष्ठ असल्याचं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात। ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात। आणि म्हणून सुरुवात जरी ज्ञानापासून झालेली असेल अध्यात्मामध्ये, तर त्याचं शेवटी तो ध्यानामध्ये स्थिर झाला पाहिजे। आणि ही साधकावस्थाची परमोच्च अशी अवस्था आहे। आपण व्यवहारामध्ये खूप काही ज्ञान प्राप्त करतो आणि या ज्ञानामधून आपण अनेक गोष्टी अनुभवतो, जाणून घेतो, विस्तारतो आणि मग व्यापक बनतो। साधारणपणे आपण लीळा चरित्राच्या प्रत्येक लीळा अभ्यासतो, पूर्ण लीळा चरित्र पाठ करतो, पूर्ण शास्त्र अवगत करतो। परंतु हे शास्त्र जरी अवगत केलं तरी संपूर्ण शास्त्र काय एकदम आपण आचरणात आणू शकत नाही। पूर्ण लीळा जरी आपण अभ्यासल्या तरी सगळ्याच लीळा एकाच वेळेस काही आपण चिंतन करू शकत नाही। एखाद्या वेळेस एखादी लीळा चिंतन करायला सुरुवात केली तर बाकी सगळ्या लीळा विस्मृतीत जात असतात। आपण प्रवास करत असताना पुढे पाऊल टाकायचं असेल तर मागचं पाऊल उचलून घेतलं पाहिजे। मागचं पाऊल उचलून पुढचं पाऊल पुढे टाकलं की मग पुन्हा आणखीन पुढचं पाऊल उचलून पुन्हा आणखीन पुढच्या पावलाच्या पुढं पाऊल टाकायचं, तरच प्रवास होतो। मागचं पाऊल उचलून नाही घेतलं तर पुढे पाऊलच टाकता येणार नाही। आणि म्हणून लीळा चरित्र हे पूर्ण अभ्यासनाचा जर आपण अट्टाहास केला, पूर्ण लीळा जर आपण एकदम अंतःकरणामध्ये मनामध्ये साठवण्याचा विचार जर केला, प्रयत्न जर केला, तर आपल्याला लीळा स्मरण घडणार नाही। आपल्याला लीळा स्मरण करायचं असेल तर आपल्याला ह्या पूर्ण लीळा चरित्रामधून कुठली तरी एकच लीळा आपल्याला आत्मसात करावी लागेल, त्याच लीळेवरती ध्यान केंद्रित करावं लागेल आणि तीच लीळा वारंवार वारंवार आठवण करून चिंतन करून ती हृदयामध्ये स्थापित करावी लागेल। आणि ज्या वेळेस आपण हे कार्य करायला लागतो त्यावेळेस आपोआप बाकी सगळ्या लीळा विस्मृतीमध्ये जातात। विस्मृतीमध्ये जाणं आणि एकाच लीळेवरती लक्ष केंद्रित करणं हेच लीळा स्मरण होय। आता आपण व्यवहारामध्ये पाहतो की प्रत्येक जण जास्तीत जास्त आत्मसात करून ते ध्यानात ठेवून मनामध्ये साठविण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे शक्य नाही। थोर थोर महान असे ज्ञानीये, थोर थोर महान असे आचार्य, आचरण करणारे यांनी शेवटी एकच लीळा निवडलेली आहे आणि त्या लीळेवरतीच त्यांनी आपलं संपूर्ण मन केंद्रित केलेलं आहे। आणि तीच लीळा अंतिम काळात अंतिम श्वासामध्ये आठवण करीत करीत त्यांचं देह गेलेलं आहे। सगळंच लीळा चरित्र एकदम आपण आठवू शकत नाही। थोर विदुषी महदंबाचंच उदाहरण आपण घेऊया। महदंबा या त्यांच्या उत्तर अवस्थेमध्ये नवगावला होत्या
आजारी होत्या, शेवटच्या घटका मोजत होत्या आणि त्यांना भेटण्यासाठी भट्टोबास नवगावला गेले. नवगावला महादाईसांची त्यांनी भेट घेतली, चौकशी केली, विचारपूस केली, प्रकृती स्वास्थ्य याच्याबद्दल बोलले आणि मग आचार्य महादाईसाला म्हणतात की रूपे, तुला देव आठवतो? तर महादाईसा म्हणतात हो. म्हणे सांग. आणि मग महादाईसांनी वज्रीची लीळा आचार्यांसमोर सांगितली. वज्रीची लीळा श्री चक्रधर प्रभू बेलापूरला वज्री घडवत होते, ती पूर्ण लीळा ऐकून भट्टोबासांचं हृदय सुद्धा चंद्रमय झालं, तृप्त झालं. आणि मग महादाईसा वज्रीची लीळा आठवत आठवत त्यांचं देह गेलं. सांगण्याचं तात्पर्य असं की पूर्ण लीळा चरित्रामधून एखादीच लीळा, ती लीळा आत्मसात करायची, त्या लीळेवरती अहोरात्र चिंतन करायचं, ती लीळा अंतःकरणामध्ये साठवायची, त्या लीळेतून साक्षात ईश्वराची मूर्ती आपल्या हृदयामध्ये साकार करायची आणि ती लीळा आठवत आठवत आपला शेवटचा श्वास घ्यायचा. हेच साधनवंतांनी, आचरण करणाऱ्यांनी, अस्थिपरीच्या पुरुषांनी हेच केलेलं आहे. आणि म्हणून पूर्ण लीळा चरित्रामधून एकच लीळा आपला उद्धार करू शकते. आणि याच्यामध्ये विस्मृती म्हणजे ध्यान, ध्यान म्हणजे मन एकाच लीळेवरती केंद्रित करणं. कारण विसरल्याशिवाय तुम्हाला ईश्वर प्राप्त होणार नाही. भट्टोबास ज्या वेळेस श्री चक्रधर प्रभूंच्या वियोगामुळे भानखेडीच्या अरण्यामध्ये विस्मृतीच्या अवस्थेमध्ये गेले, शेवटच्या म्हणजे विस्मृती झाली त्यांना आणि भ्रमिष्ठासारखं ते भिक्षा मागायला जात आणि तिथे भिक्षा शब्द उच्चारायचा ते विसरून आणि मला श्री चक्रधर द्या असं ते म्हणत, असं ते भ्रमिष्ठ होऊन भानखेडीच्या अरण्यामध्ये पडले. इकडे महादाईसा चिंताग्रस्त झाल्या. श्री प्रभू बाबांनी सांगितलं भानखेडीच्या अरण्यात आहेत. आणि मग महादाईसा तिथे भानखेडीच्या अरण्यामध्ये आल्या, आचार्यांना सावध केलं आणि म्हणाल्या, नागदेया चल, तुला गोसावी यांनी बोलवलेलं आहे. त्यावेळेस आचार्य म्हणतात, कोण गोसावी? तर महादाईसा म्हणतात, रिद्धपूरला आहेत ना श्रीप्रभू गोसावी. तर नागदेवाचार्य म्हणतात, काय म्हणतात, नेनोमा तुझा श्रीप्रभू, माझा देव तो श्री चक्रधरू. असं महादाईचे श्रीप्रभू अवतार प्रकाशी माझा श्री चक्रधरू म्हणणे या स्मृतीमध्ये आपल्याला हे वर्णन पाहायला मिळते. म्हणजे आचार्य 4 अवतार विसरून गेले आणि शेवटी म्हणतात माझा देव तो श्री चक्रधरू. म्हणजे विसरणं ही फार उच्च अवस्था आहे. विसरल्याशिवाय आपण ध्यानामध्ये पोहोचत नाही. ध्यान म्हणजे विसरणे आणि एका बिंदूवरती मन केंद्रित करणे. ही विसरण्याची, ही ध्यानाची अवस्था ही ज्ञानाच्या नंतरची आहे आणि ही अवस्था श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्ञाना ध्यानम विशिष्यते, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. आज आपण काय करताना दिसतो की आपण जास्तीत जास्त शास्त्रामधलं जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करणे, जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याच्या पाठीमागं लागलेलो आहोत. आणि म्हणून ही सगळीच माहिती गोळा केली तरी शिल्लक काहीच उरत नाही. आणि म्हणून जेवढी पर्याप्त माहिती आपल्याला आवश्यक आहे तेवढी माहिती, तेवढं ज्ञान प्राप्त करायचं, उठण्या बसण्याचं ज्ञान प्राप्त करायचं आणि त्याच्यामधून आपल्याला अशी एक लीळा चरित्रामधून अशी एक लीळा, आपण ती लीळा प्राप्त करायची, ती आपल्या साधनेमध्ये उतरवायची आणि त्या लीळेचं चिंतन करत करत आणि परमेश्वराला आठवायचं आणि ही लीळा आपल्या अंतःकरणामध्ये सजीव करायची. उभयदृश्य अवतार श्री चक्रधर प्रभू आपल्या हृदयामध्ये खेळत आहेत, अशा पद्धतीनं ती लीळा साकार करायची. आणि म्हणून असं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पूर्ण लीळा चरित्राच्या मागे न पडता त्या लीळा चरित्रामधली एकच अशी कुठली तरी लीळा आपल्याला आत्मसात करावी लागेल. तरच आपल्याला महादाईसासारखं शेवटी वज्रीची लीळा जशी त्या महादाईसांनी आठवली तसंच आपण आठवण्यामध्ये यशस्वी ठरू आणि ते ध्यान आपल्याला त्या लीळेवरती केंद्रित करता येईल. हा ध्यान योग आपण ध्यानात ठेवायला पाहिजे.
कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले, हे अर्जुना, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानाच्या पाठीमागं पळाला तर मनुष्य बहिर्मुख होतो. आज जो तो उठतो आणि पूर्ण लीळाचरित्र अभ्यासण्याच्या पाठीमागं लागतो. जणू काय आपल्याला हे पूर्ण लीळाचरित्र आत्मसात करून आणि जगाला सांगत सुटायचं आहे. जो बहिर्मुख होतो, जो जगाच्या मागं धावतो, तो सगळं लीळाचरित्र आत्मसात करण्याच्या मागं लागतो. आणि जो परमेश्वर प्राप्त करू इच्छितो त्यांनी फक्त एकच लीळा याच्यामधली आत्मसात करायची आहे आणि त्या लीळेवरती भादाईसाप्रमाणे ध्यान केंद्रित करायचं आहे. आणि ध्यान केंद्रित करून त्या लीळेचं चिंतन करीत करीत आपल्याला ईश्वराच्या चरणाशी लीन व्हायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.